नमस्कार, मी अतुल. ठाणे लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. ठाणे स्टेशन परिसरामध्ये अनधिकृत फेरीवाल्यांची दादागिरी ही ठाणेकरांना नवीन नाहीये आणि या ठाणे स्टेशन परिसरामध्ये जे अनधिकृत फेरीवाले आहेत, संपूर्ण ठाणे स्टेशन परिसर, जांभळी नाका या परिसरामध्ये यातून महिन्याला जे लाखो रुपये मिळतात ते नक्की कुणाला जातात हे देखील कुणाला माहीत नाही. आणि या संदर्भामध्ये अनेक वेळा भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी आंदोलन केलेलं आहे. अनेक वेळा त्यांनी तक्रार देखील केलेली आहे, पण ठाणे महानगरपालिका आणि संबंधित प्रशासन त्यावर का डोळे जाग करतं आजपर्यंत कोणाला समजलेलं नाहीये. कदाचित यामध्ये मोठं अर्थकारण जे आहे ते लपलेलं असेल. आज जरा हे प्रकरण वेगळं आहे. या स्क्रीनवर तुम्ही ह्या सगळ्या ज्या परफ्यूमच्या बॉटल्स दिसत आहेत त्या का संजय वाघुले यांनी खाली टाकलेल्या आहेत. त्यांच्याबरोबर काही जण दिसत आहेत आपल्याला, त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते दिसत आहेत. काय नक्की हे सगळं प्रकरण आहे, आपण संजय वाघुले यांच्याशी बोलणार आहोत आणि त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. पण जर तुम्ही बघितलं त्या स्टेशनला सर्रासपणे हे परफ्यूम जे आहेत ते तुम्हाला विकताना दिसत असतात. ते तुम्हाला हातावर परफ्यूम मारतात, नंतर ते परफ्यूम घ्यायला प्रवृत्त करतात. हा सगळा काय प्रकार आहे आणि अतिशय महत्वाचा हा सगळा विषय आहे. मी संजय वाघुले यांच्याशी बोलणार आहे. वाघुले साहेब, सगळे परफ्यूम मला वाटतं फोडलेत तुम्ही, काय सगळं हे प्रकरण आहे? मी आज सकाळी गेलो होतो DRM ऑफिसला, विटी स्टेशनला गेलो होतो आणि ठाणा स्टेशनला मी 12:30 वाजता उतरला मला गावदेवी मैदानालगत माझे मित्र राहतात हरीश, त्यांनी मला फोन केला की माझ्या मुलाला स्टेशन परिसरात मारहाण केली काही फेरीवाल्यांनी. आणि त्यामुळे मी ती माहिती घेतली असता गेल्या 3 महिन्यापासून मला माहिती भेटत होती की स्टेशन परिसरामध्ये सॅटिस ब्रिजवर अशोक टॉकीज परिसरामध्ये परफ्यूम विकणारी टोळी, ज्या एक्सपायरी डेट झालेले आहेत ते सर्व परफ्यूम त्या ठिकाणी विकणारी टोळी कार्यरत आहे. आणि ही टोळी नागरिकांना त्या ठिकाणी परफ्यूम दाखवतात. अगोदर सांगतात 100 रुपये प्राईस, नंतर त्यांना दोघं तिघं घेतात, नंतर त्यांच्याकडनं सांगतात 500 रुपये जीपे कर. 500 रुपये ना केले का परत सांगतात नाही याची प्राईस जास्त आहे 1200 रुपये. परत त्यांनी केलं का नाही याची प्राईस 1800 रुपये. आणि असा प्रकार आज सादिक खान, हा दानिश खान म्हणून हा मुलगा आहे, हा गावदेवी मैदानामध्ये फॅब्रिकेशनवाल्याकडे कामाला आहे. याला त्यांनी घेरला. याच्याकडनं पहिलं त्यांनी परफ्यूम दाखवला, याच्याकडनं पहिले 100 रुपये घेतले, ना याची प्राइस आहे 500 रुपये. परत याला 500 रुपये जीपे करायला लावला. त्याच्यानंतर परत त्याला 500 नंतर 1200 रुपये जीपे करायला लावला. आणि याला 3 ते 4 जणांनी मिळून याचे कपडे फाडपर्यंत याला मारहाण केली. आणि त्यामुळे त्या ठिकाणी मारहाण करून ते त्या ठिकाणी पळाले, सर्व हा माल टाकून. मी रेल्वे स्टेशन परिसरातच होतो, त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना बोलवलं, तो माल ते टाकून पळाले होते. तो माल आम्ही आणला इथे आणि हा माल चेक केल्यानंतर जवळजवळ 2 ते 3 वर्षे झाले, एक्सपायरी डेट झालेल्या आहेत. अन्न प्रशासन असेल, ठाणे महानगरपालिका असेल, नगर पोलीस स्टेशन असेल, नौपाडा पोलीस स्टेशन असेल, खुलेआम रेल्वे स्टेशन परिसरामध्ये नागरिकांची लुटालूट करतायत. त्या ठिकाणी फेरीवाले नागरिकांना मारहाण करतायत. परंतु महानगरपालिकेचा अतिक्रमण विभाग डोळ्यावर पट्टी लावून त्या ठिकाणी काम करतोय असं माझी 100% खात्री झाली आहे. त्या ठिकाणी अतिक्रमण वर कारवाई करण्यासाठी जे ठेकेदारांची माणसं नेमली आहेत ते फक्त त्या ठिकाणी ड्रेस घालून फिरत असतात, कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाहीये. कालच आयुक्तांना जवळजवळ मी 30-35 फेरीवाल्यांचे फोटो पाठवले, त्याच्यानंतर संध्याकाळी कारवाई केली. आता 10 दिवसापूर्वी एका महिलेने व्हिडिओ टाकला होता, त्या महिलेच्या मागे हे परफ्यूमवाले हे अशोक टॉकीज परिसरामध्ये तिचा पाठलाग करत होते आणि तिने जागृतीकरण करण्यासाठी हा व्हिडिओ टाकला होता 10 दिवसापूर्वी. हा व्हिडिओ तुम्ही ऐका, ती काय बोलते तेवढं ऐका. तुम्ही ट्राय करून बघा, तुम्हाला आवडलं तर घ्या. आणि मी म्हटलं की ठीक आहे बघूया. त्याच्या बाजूलाच मी जेव्हा ते बघत होते तर समोरच्या साईडला एक मुलगा उभा होता आणि माझं सहज लक्ष गेलं त्याच्याकडे. तर तो मला हातवारे करून नको म्हणत होता. तर मी त्याला थोडंसं पुढे स्टेशनच्या साईडला तो चालत गेला पटपट. तर मी त्याच्या पाठीमागे गेले की काय झालं दादा, काय बोलतोस तू? तर तो बोलला की माझ्या मागे येऊ नकोस आणि प्लीज त्या माणसासोबत बोलू नकोस, तो तुला परफ्यूम विकत नाहीये. तो एवढाच बोलला आणि तो गेला.
आणि तो पुन्हा परफ्यूमवाला माझ्या मागे आला की बघा ना काय झालं, तुम्ही घेत नाही का? तर मी त्याला साफ नाही म्हटलं. त्या दिवशी तर मला काहीच नाही कळलं की नेमकं काय झालं. पण जेव्हा 2 दिवसानंतर मी माझे कपडे एक्सचेंज करण्यासाठी गेले होते, तर तिथल्या एका दुकानदाराकडून मला कळालं की हे लोक असं करतात, स्मेल करवतात आणि तुमच्याकडच्या ज्या काही चांगल्या वस्तू असतील, दागिने असतील तर ते काढून घेतात. आणि म्हणजे आपण स्वतःच ते काढून देतो असं काहीतरी ते काका म्हणत होते. आणि म्हणजे मला असं बोलायचं आहे की हे फक्त एकटे आहात तुम्ही म्हणून नाही होऊ शकत. तुम्ही दोघी तिघी असाल, स्पेशली बायका, आपल्याला नको असलेल्या गोष्टीसुद्धा आपण प्राइजेस विचारत असतो किंवा एखादा डिस्काउंट असेल तर आपण पहिले तिकडे जातो. आणि कोणी फोर्सफुली आपल्याला जास्त विनवणी करत असेल तर आपण सहज बोलतो त्यांच्याशी. तर हे सगळं अवॉइड करा. फक्त महिला नाही, हे पुरुषांसोबतही होऊ शकतं. तर तुमच्या जवळच्या महिलांसोबत तर हे नक्की शेअर करा. मी तर त्या दिवशी वाचले, पण हे असं झालं नाही पाहिजे. थोडी सावधगिरी आपण बाळगली पाहिजे. कारण आता बऱ्याच लग्नाचा वगैरे सीझन आहेत, खूप लोक शॉपिंगला जातात, हे सहज घडू शकतं. आता हे फक्त ठाण्यातलं नाही, या इतर ठिकाणी हे घडू शकतं. तर काळजी घ्या. हा आपण व्हिडिओ बघितलाय. माझी ठाणे महानगरपालिकेचा अतिक्रमण विभाग आहे, नगर पोलीस स्टेशन आहे आणि नौपाडा पोलीस स्टेशन आहे आणि रेल्वे पोलीस स्टेशनला विनंती आहे की 8 लाख लोक हे ठाणे रेल्वे स्टेशनला प्रवास करत असतात. त्या नागरिकांना संरक्षण देण्याचं काम हे आपलं आहे. परंतु महानगरपालिकेचा अतिक्रमण विभाग आणि पोलीस स्टेशन यांनी या ठिकाणी गस्त वाढवावी. हे जे डुप्लिकेट परफ्यूम विकण्याचं काम करतात, नागरिकांना दादागिरी करतात, नागरिकांना मारहाण करतात, यांचा बंदोबस्त जर येत्या 8 दिवसात नाही केला तर आम्ही कायदा हातात घेतल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी बंद्याची भूमिका पोलिसांनी त्या ठिकाणी घेऊ नये. आणि पोलिसांना वारंवार त्या ठिकाणी तक्रारी केलेल्या आहेत, अतिक्रमण विभागाला तक्रारी केलेल्या आहेत, परंतु थातूर मातूर कारवाई महानगरपालिकेतर्फे केली जाते असा माझा स्पष्ट आरोप आहे. वाघोले साहेब, आता महापालिका सुरू झालेली आहे, या संदर्भात आयुक्तांपर्यंत ही गोष्ट पोहोचली आहे का? कारण वारंवार मला माहिती आहे की अनेक वेळा आपण बातम्या कव्हर करतोय, परंतु या फेरीवाल्यांवर नियंत्रण मिळत नाहीये. काय कारण आहे? आयुक्तांना कालच मी पत्र दिलं आणि आयुक्तांशी फोनवर काल 8:30 वाजता बोललो. आयुक्तांना जवळजवळ मी स्टेशन 150 मीटरच्या आतमध्ये हायकोर्टाचे आदेश असताना जवळजवळ 30 ते 35 फेरीवाले स्टेशन परिसरात बसले होते. आयुक्तांना फोटो पाठवल्यानंतर त्या ठिकाणी सहाय्यक आयुक्तांनी 15 मिनिटांच्या अंतराने त्या ठिकाणी कारवाई केली. हे फोटो का टाकायला लागतात? सहाय्यक आयुक्तांचं कर्तव्य नाहीये का की स्टेशन परिसरामध्ये हायकोर्टाचे आदेश असताना आपण त्या ठिकाणी महानगरपालिका कर रूपाने त्या ठिकाणी लाखो रुपये अतिक्रमण विभागावर खर्च करते. अतिक्रमणचे कर्मचारी त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाहीयेत. यांचे काही लागेबांधे आहेत का? आपण स्टेशन रोड हा व्यापाऱ्यांच्या जागा घेऊन मोठा केलाय. आपण अशोक टॉकीजचे गणपती मंदिर बघतोय, 50% रस्ता हा फेरीवाल्यांनी व्याप्त केलाय. बसेस, टीएमटीच्या बसेस जायला जागा नाहीये. आणि त्यामुळे अतिक्रमण विभाग यांनी कारवाई करायला पाहिजे. गेल्या 3 महिन्यापूर्वीच अतिक्रमण मधले एक ऑफिसर हा महानगरपालिकेमध्ये पैसे घेताना पकडला जातोय. ठाणे महापालिकेच्या इतिहासामध्ये ठाणे महापालिकेच्या वर्धापन दिवशी हा अधिकारी पकडला गेलेला आहे, तरी अजून आमच्या अतिक्रमणमधले कर्मचारी सुधरत नाहीयेत. माझा स्पष्ट आरोप आहे, जवळजवळ 8-10 वर्ष झालेले कर्मचारी त्या जवाहरबाग पेटीवर आहेत, त्यांच्या बदल्या का होत नाहीयेत याचा पण आयुक्तांनी शोध घ्यावा. जर आपण पाहिलं तर अतिशय गंभीर असा हा विषय जो आहे तो संजय वाघुले यांनी निदर्शनास आणलेला आहे. परंतु या सगळ्या हे जे फेरीवाले आहेत, ठाणा स्टेशन परिसरामधले 150 मीटर अंतरावरचे हे जे फेरीवाले आहेत, एवढे निर्णय असताना त्यांच्यावर का कारवाई होत नाही यावर देखील एक मोठं प्रश्नचिन्ह आहे. आयुक्तांसोबत ते बोललेले आहेत, ठाणे नगर पोलीस स्टेशन सोबत ते बोललेले आहेत, पण यानंतर तरी, या घटनेनंतर, या धक्कादायक घटनेनंतर तरी या सगळ्यांवर कारवाई होईल का, हा मोठा प्रश्न आहेच. या संदर्भातले सगळे अपडेट्स जे आहेत ते ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. ठाणे लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच ठाणे लाईव्हला फॉलो करा. धन्यवाद.